हाय गाईज, रात्रीचे 11 वाजलेत आणि मला एक व्हिडिओ बनवू वाटला. म्हणजे एक नवीन कंटेंट क्रिएटर म्हणून माझी ही जबाबदारी मला वाटली की हा संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवावा. आणि तोच मी सांगतो आहे. मला जास्त का नाही, एक 50-60 लाईक्स वगैरे येतात आणि थोडे एक 1000, 2000, 3000पर्यंत व्ह्यूज जातात. पण थोड्याफार जरी लोकांना माझी ही गोष्ट कळाली तरी पण मी केलेलंच काहीतरी सार्थक होईल. आपल्या देशात ना खेकड्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. म्हणजे कसा विषय होतो की आपल्या देशामध्ये सुनील छत्रीसारख्या खेळाडूंना अजिबातच महत्त्व नाही. म्हणजे मेस्सी हा महान खेळाडू आहे, पण सुनील छत्रीसारखे खेळाडू जे आहेत त्यांना आपण इम्पॉर्टन्सच देत नाही. म्हणजे त्यांची आपल्या देशात किंमतच नाही, अशा प्रकारे आपण त्यांना ट्रीट करतो आहे. आपल्या देशात कितीतरी मोठे खेळाडू आहेत, कितीतरी चांगले खेळाडू आहेत. आपण त्यांना काहीच गोष्टी पुरवत नाही, काहीच गोष्टींचा सपोर्ट देत नाही. त्यामुळं त्यांनी अजून जिथं आहेत तिथंच आहेत असं झालं. आणि मेस्सीसारखे खेळाडूंचं ना आपल्या देशामध्ये बोलवणं, त्यांना दाखवण्यासाठी तिकीट वगैरे ठेवणं, त्यांचा पुतळा वगैरे बांधणं हे कितपत योग्य आहे. आपल्या देशाचे गव्हर्मेंट म्हणा, आपल्या देशातले नागरिक म्हणा, ह्या गोष्टींना सपोर्ट कसं काय करतात, त्या गोष्टींना ॲग्री कसं काय होतात ते माहीत नाही. पण काही गोष्टी चुकीच्या वाटल्या म्हणून मी बोलतो आहे. पुतळा वगैरे बनवणं, अरे सुनील छत्रीसारखे खेळाडू आपल्या देशात आहे आणि तुम्ही बाहेरच्या देशातल्यांचा पुतळा बनवताय. म्हणून म्हणतोय खेकडं होण्याचं प्रमाण जरा कमी करा आणि आपल्या देशातल्या खेळाडूंना ना जरासं प्रोत्साहन द्या, त्यांना इम्पॉर्टन्स द्या. बरं ठीक आहे, मला एवढंच बोलायचं होतं. माझं नाव श्री आर्य. जर तुम्हाला काहीतरी चुकीचं जर वाटलं असेल, मी बोलणं लागलं असेल तर मला माफ करा आणि दॅट्स इट.